सकाळी सकाळी सगळ्याच गोष्टीचा शॉर्टेज आमच्या इथे चाललेला होता. सगळ्यात आधी तर दळण निवडायला घेतलं आणि त्यामध्ये ना स्मितू मला मदत करत होता. पण रिदूलाही ते काम करायचं होतं म्हणून ना तो रुसून फुगलेला होता. इकडे मी सुद्धा दळण साफ करत बसलेली होती आणि तेवढ्यातच ना मुलांना भूक लागलेली होती म्हणून त्यांना ना सकाळी सकाळी अंडे बॉईल करून दिले आणि त्यानंतर न बघितलं तर ही जी चुंगडी आहे ना गव्हाची ती पूर्णपणे तशानं तशीच मी ठेवलेली होती. बांधायची विसरूनच गेली मुलांच्या धावपळीत. त्यामुळे ना ती पहिले बांधून घेतली. नाहीतर रिदूचं खाणं-पिणं झाल्यावर त्याने ना गव्हाची चांगलीच वाट लावलेली असती. म्हणून आता तिला वेगळं काढून ठेवून दिलं छान बांधून आणि त्यानंतर आलेली आहे किचनमध्ये. तर आज ना थोडंसं व्हेज पुलावच बनवायचा होता. त्यासाठीच सोयाबीनच्या वड्या मी एकीकडे भिजत घातलेल्या होत्या आणि तोपर्यंत सगळं व्हेजिटेबल्स कट करून घेतले. आणि त्यानंतर भात फोडणी घ्यायला घेतला आहे. तर या भाताला तुम्ही काय-काय नाव देता ते नक्कीच कमेंट करून सांगा. आम्ही तर याला मसाले भातच म्हणतो. तर खूप ठिकाणी याला व्हेज पुलाव राईस असं तसं बरेच असे नावं आहेत. तर आता ना इथे कुकर लावून दिला आणि त्यानंतर ना पाण्याचा सुद्धा आमच्याकडे आज खूप मोठा शॉर्टेज होता. त्यामुळे जेवढे काही भांडे मी काढलेले होते ना ओट्यावर, ते सगळे पाठीमागे नेऊन ठेवून दिले. आता ते सगळे ना भांडे मी नळ आल्यावरच घासणार जेव्हा पाणी येईल तेव्हा. त्यानंतर पटकन झाडून घेतलं आणि लगेचच पोछासुद्धा लावून घेतला. आता बाकीचे कामं तर राहिलेले आहे आणि इथेच व्हिडिओ थांबवते. चला बाय.